नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। आज आपण आहोत धर्मापुरी या गावामध्ये आणि इथं होता गेल्या वर्षी कॉटन होतं, ही पहा पराठी। आणि आज आपण या कॉटनच्या शेतामध्ये पुढच्या वर्षी सोयाबीन घेणार आहोत आणि सोयाबीनसाठी आपल्याला माती परीक्षण करायचं आहे, सॉइल टेस्टिंग का करणं गरजेचं आहे मित्रांनो? कारण माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनीचा pH समजतो। जमिनीचा pH म्हणजे आपल्या जमिनीची पर्जेंटली हायड्रोजन म्हणजे पर्जेंटली पॉवर, जमिनीची सुपीकता काय आहे ही समजते pH। दुसरी टेस्ट आहे मित्रांनो EC म्हणजे काय? इलेक्ट्रिक कंटिन्युटी, प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहकता म्हणतात त्याला। तर आपल्या मातीच्या कणामध्ये म्हणजे मातीमध्ये इलेक्ट्रिक कंटिन्युटी किती आहे, म्हणजेच बायोडायव्हर्सिटी किती आहे, जैवविविधता, जैविक शक्ती किती आहे हे कळण्याचं मीटर म्हणजेच EC त्याला म्हणतात, EC सायमर मीटर। म्हणजेच प्रत्येक मातीच्या कणातील वाहणारी विद्युत वाहकता या मीटरमार्फत आपल्याला तपासता येते। तिसरी टेस्ट आहे मित्रांनो ऑर्गॅनिक कार्बन म्हणजे OC म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन, मराठीमध्ये त्याला म्हणतात जमिनीचा सामू। ऑर्गॅनिक कार्बन, जमिनीचा सामू आणि ऑर्गॅनिक कार्बन याचा खूप घनिष्ठ असा संबंध आहे। जर समजा आपल्या जमिनीमध्ये ऑर्गॅनिक कार्बन म्हणजेच सेंद्रिय कर्ब जर चांगल्या पद्धतीचं असेल तर आपल्या जमिनीमध्ये पिकांच्या मुळाचा विकास चांगला होतो आणि पिकाच्या मुळाचा विकास जर चांगला झाला तर त्या जमिनीमध्ये आपल्याला भरघोस आणि दर्जेदार उत्पादन घेता येतं। तर ऑर्गॅनिक कार्बन त्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। तर अशा 3 टेस्ट खूप महत्त्वाच्या आहेत। त्याच्यानंतर चौथी टेस्ट आहे, त्याच्यानंतर टेस्ट घेता येतात आपल्याला 3 अन्नद्रव्याच्या। तर त्याच्यामध्ये मुख्य अन्नद्रव्य मध्ये 3 कंटेन्स नत्र, स्फुरद आणि पालाश। ह्या तिन्हीमध्ये नत्रचं प्रमाण, स्फुरदचं प्रमाण आणि पालाशचं प्रमाण आपल्या जमिनीमध्ये किती आहे आणि त्या पिकासाठी मेंटेन किती पाहिजे याची पण टेस्ट आपल्याला घेता येते। त्याच्यानंतर आपल्या जमिनीमध्ये मुक्त चुना किती आहे याची पण टेस्ट आपल्याला घेता येते। त्याच्यानंतर दुय्यम अन्नद्रव्य आपल्या जमिनीमध्ये किती आहे याची पण टेस्ट आपल्याला घेता येते। दुय्यम अन्नद्रव्यामध्ये 3 घटक आहेत, मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि सल्फर। तर याची पण टेस्ट आपल्याला घेता येते। आणि बाकीचं राहिलं न्यूट्रिशन, मायक्रोन्यूट्रिशनची एवढी आवश्यकता नाही आहे, कारण मायक्रोज जे डोळ्यानं आपण ज्याला बघू शकत नाहीत मित्रांनो, कारण तसे पाहिलं तर मायक्रोज 108 प्रकारचे कंटेंट्स आहेत। तर 108 प्रकारचे एवढे कंटेंट्स आपल्याला टेस्ट करायची गरज नाही आहे। फक्त हे 6 ते 7 टेस्ट जर आपण केल्या तर आपल्या जमिनीचा पूर्ण आराखडा आपल्यासमोर येतो आणि आरोग्यपत्रिका आपल्या जमिनीच्या हातात आल्यानंतर आपण त्याचं व्यवस्थित अन्नद्रव्य व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन, आंतरमशागत, झाडाची प्लॅन्टेशन पद्धत आणि लावगण पद्धत, झाडाचं आंतरमशागत, झाडांचा प्लॅन्ट बायोग्राफ, झाडांची म्हणजे अंतर किती ठेवायचं, पेरणी कशी करायची, कशा पद्धतीनं करायची आणि त्याच्यानंतर आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे खताचं व्यवस्थापन कसं करायचं, कीड नियंत्रण कशी करायची, तण व्यवस्थापन कसं करायचं, पाणी व्यवस्थापन कसं करायचं, वॉटर मॅनेजमेंट, या सर्व गोष्टी त्यानुसार आपल्याला समजतात किंवा करता येतात। तर यासाठी मित्रांनो सर्व शेतकऱ्यांनी माती परीक्षण करून घ्यावे, हीच शेतकऱ्यांची शेतीशाळा प्राकृतिक आधुनिक कृषी शोध प्रशिक्षण संस्था रामपुरी बुद्रुकच्या माध्यमातून सांगण्यात येत आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो, धन्यवाद, नमस्कार, राम राम।